अंगद बुलबुले हात वरती कर जरा. बारामतीचा पैलवान आहे. शवास आहे. काय फळीच्या फळी उभा होती शेटपळगडे तालमीची. ही पोरं कुस्ती करत असताना कशी असतील हो. आत्ताच यांच्या तब्येती अशा दिसत आहेत. आजी माझी सर्व शेटपळगडे तालमीचे पैलवान एकत्र आले कुस्ती लावण्यासाठी आणि कॅमेऱ्यात तो क्षण कैद झालेला आहे. कुस्ती लागलेले अर्जुन काळे आणि अंगद बुलबुले. नामदेव कोकाटे संदीप पाटील आती आता लगेच आपली कुस्ती लागणार आहे. संग्राम पाटील मनीष रायते आत या. नामदेव कोकाटे आणि संदीप पाटील 51,000 रुपये इनामाची कुस्ती. माननीय श्री बापू रावसो पवार, माननीय श्री गोपाळ उर्फ पिंटू धुमाळ, माननीय श्री मच्छिंद्र राजू कुंभार व माननीय श्री सोमनाथ दामू सवाने यांच्या वतीनं 51,000 रुपये इनामासाठी कुस्ती लागणार आहे. त्या सर्व पुरस्कर्त्यांना विनंती आपण आखाड्यावरती यायचं आहे. हे शंभू काजळचा जोडदार इकडे या. ज्याला लागले ते इकडे या. अगदी शंभू काजळच्या कुस्तीला 6,600 बरोबर आहे ना. चला शंभू काजळचे जोडीदार. 3 नंबरचे पुरस्कर्ते, 4 नंबरचे पुरस्कर्ते नामदेव कोकाटे आणि संदीप पाटील. ही कुस्ती माननीय श्री बापू रावसो पवार, माननीय श्री गोपाळ उर्फ पिंटू धुमाळ, माननीय श्री मच्छिंद्र उर्फ राजू कुंभार व माननीय श्री सोमनाथ दामू सवाने यांच्या वतीनं 51,000 रुपये इनामाला कुस्ती. 4 नंबरची कुस्ती आणि 3 नंबरची कुस्ती 61,000 रुपये इनामासाठी पैलवान संग्राम पाटील भारतीय सेना दल विरुद्ध मनीष रायते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे. ही कुस्ती माननीय श्री अतुल नारायण वाबळे, माननीय श्री विजय विठ्ठल वाबळे व माननीय श्री बाजूराव हनुमंत राजपुरे पैलवान यांच्या वतीनं 61,000 रुपये इनामासाठी कुस्ती पुरस्कृत आहे. अशी ही कुस्ती जगजेता गामा. गामाचं नाव गुलाम मोहम्मद हुसेन गामा. गामाचे वस्ताद गामाला घेऊन परदेशात गेले होते इंग्लंडला. विश्वविजेते पदाच्या स्पर्धा होत्या. तिथं गामा उंचीत बसत नाही म्हणून गामाला भाग घेतला जाऊ दिला नव्हता. गामाची उंची बसत नाही म्हणले म्हणून गामाला बाहेर काढलं होतं. तिथं गामाच्या वस्तादनं जाहीर केलं माझ्या पट्ट्यासोबत 5 मिनिटं कुणी टिकला तरी माझ्याकडनं $5,000 म्हणून जाहीर केला. पहिल्या दिवशी 10 जण लढले, 10ची 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले. इंग्लंडच्या जनतेतून आवाज उठला भारताच्या गामाला स्पर्धेत भाग घेऊ दिलाच पाहिजे म्हणून आणि तिथं गामानं स्पर्धेत भाग घेतला. फायनलला कुस्ती आली होती झिस्को बरोबर. झिस्को हा प्रख्यात वकील होता. समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा. अशा झिस्कोला आसमान दाखवलं गामानं आणि गामा जगजेता झाला. पण ही गोष्ट जिवारी लागली झिस्कोच्या. प्रख्यात वकील होता तो, समुद्रात पोहण्याचा व्यायाम करायचा. त्याच्या जिवारी ही गोष्ट लागली. झिस्कोनं पुन्हा तयारी केली आणि गामाला आव्हान केलं. पुन्हा कुस्ती ठरली पतियाळा मुक्कामी भारतामध्ये. गामा विरुद्ध झिस्को आणि पतियाळा मुक्कामी समोरून आकडी लावून 42 सेकंदात आसमान दाखवलं जगजेत्या गामानं वयाच्या 52व्या वर्षी. आणि जग में कोई भी लढो म्हणून हात वरती होता गामाचा. असे होते गामा, जगजेत्ता गामा, धर्मनिरपेक्ष गामा. कुस्ती निवृत्तीनंतर देशाची फाळणी झाली. गामा पाकिस्तानात गेले आणि मग तिथं पंजाबमध्ये तालीम चालवत असताना एक सशस्त्र जमाव तालमीवरती चालून आला. हिंदूच्या मुलाला बाहेर काढा म्हणून गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि पोकळ किस्सा
हो, हिंद केसरी महाराज केसरी अभिजित कटकेचा पट्टा छोटा सादिक म्हणून ज्याची ओळख आहे असा अंगद बुलबुले बारामतीचा पैलवान पोक्काई सडावरती विजय आलेला आहे. शबास शबास